कोण म्हणतं ही फॉरेनची आहे? हो ना, म्हणजे कुणीही गोंधळात पडावं अशी आहे ती. फॉरेनर असूनही फॉरेनर वाटत नाही. केवढी व्यवस्थित साडी नेसली. कुणी नेसवली का स्वतःच नेसलीस? अगं तिला चित्रानं नेसवली असणार. हो ना ग? रे पाहिलंस किती सुंदर आहे ना, आपल्याकडचीच आहे. हो, हे आता आपल्याला खेळायला नवीन मैत्रीण मिळणार ना. नीलू, माझ्या हृदयाच्या आड खोलीतल्या तळ मजल्यावरच्या दारात उभं राहून मी तुला सांगतोय नीलू, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. नीलूफर, खरंच खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. खरंच ऐक तू. मग काय तुला वाटलं माझं भूत? हा, लाज नाही वाटत हे असले चाळे करायला? हिलाच सज्जन बरोबर पाहिलं होतं. सज्जन बरोबर? तो काय करत होता? तुला नाही ठाऊक. कपडा अजिंक्य, ही तर इथलीच वाटतेय. नाहीतर काय, काही दिवस आपल्या बरोबर राहून गावासारखीच झाली ती. अरे वहिनी, एवढंच नाही, गावाचा अभ्यास करता करता आता ती गावाच्या चालीरीती सुद्धा शिकते आहे. आता इथेच थांबणार आहात का सगळे? चला आज चला. स्वागत स्वागत. फॉरेन मध्ये की नाही घरी आलेल्या पाहुण्याचं स्वागत असंच गुलाबाचं लाल फूल देऊन करतात, म्हणून मी स्वागत करतोय तिचं. अहो महाशय, फूल देताय ना? देतो देतो देतो. सुस्वागतम तू देऊलकरवाडीज बिवलकरवाडा. तुम्ही पाहुणे आहात आमच्या. आमच्या संस्कृतीत पाहुण्यांना देवस्वरूप मानलं जातं. अतिथी देवो भव. अतिथी देवो भव. बोलण्याचा प्रयत्न करतायत, हे काही कमी नाही. नाव काय म्हणालात? नीलू. निलोफर. निलोफर. वा, छान नाव आहे, निलोफर. निलोफर हा आमचा वाडा. उद्या दिवसा तो आम्ही तुम्हाला चांगल्या तऱ्हेने दाखवू. आता या, आत या. पण त्याआधी काही खाणार आहात का तुम्ही? अहो, तिला आहोजाव कसली करतेस? ती माझ्यापेक्षाही लहान आहे. अरे तुरे म्हटलं चालेल. होय, बरं काही खाणार आहेस का तू? की खेळणार आहेस? व्हॉट? ए, तुमच्या खेळाला काही काळवेळ असतो की नाही ग? रात्र झाली आहे ना आता. मग काय झालं, बैठे घरातले खेळ खेळायचे. काही नाही, काही खेळायचं नाही. चला पळा. उद्या नक्की ना? हा बाबा हा. सावित्री, हा कदा. आजची रात्र निलोफरला तुमच्या सोबत राहू द्या. हो, तसंच करते. टुडे यू स्लीप इन आउज रूम. कळलं तिला? हा हा. या, आत या.